पालिका सर्वसाधारण सभा, जलतरण तलावाची वाढीव फी कमी करा, विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी। नगरपालिकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाची वाढलेली फी कमी करावी अशी मागणी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी सर्वसाधारण सभेत केली। फी कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला। नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी उपाध्यक्ष प्रथमेश चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ यांसह सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते। सर्वसाधारण सभेत 12 विषय घेण्यात आले होते। यात विविध विकास कामांच्या विषयांना मंजुरी देण्यात आली, तसेच यावर चर्चा देखील करण्यात आली। त्यासोबतच मोकाट श्वानांसाठी स्थायी निवारा बांधण्याबाबतच्या विषयाला मंजुरी देण्यात आली। यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या वाढीव फी संदर्भात विरोधी पक्षनेता हिरालाल चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला। पूर्वी या जलतरण तलावाची वार्षिक फी 5,000 होती, ती थेट आता 20,000 करण्यात आली असून दैनिक शुल्क 50 वरून 100 रुपये केले आहे। ही वाढ अन्यायकारक असून मूळ उद्देशाला हरताळ फासणारी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। नाशिक महापालिकेत वार्षिक फी 6,815 रुपये असताना नंदुरबारमध्ये 20,000 रुपये आकारणे चुकीचे आहे। तसेच पालकांना बागेतून प्रवेशासाठी वेगळे 10 रुपये द्यावे लागत असल्याने दररोज वाद होत असल्याचे त्यांनी सांगितले। ठेकेदाराने परवानगीशिवाय फी वाढवली का? ठराव क्रमांक 7ची माहिती दिली नाही, त्याला आमचा विरोध असल्याचे चौधरी म्हणाले। हा विषय पुढील सभेत आयत्या वेळेस घेण्याचे आश्वासन नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी यांनी दिले। या जलतरण तलावाला हा त्यांना प्रतिसाद मिळाला होता, परंतु मॅडम आता एक ठेकेदाराने हे मुलं या जलतरण तलाव पासून वंचित कसे राहतील असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आपला ह्या मुलांना एकच हेतू होता की हा जलतरणपटू हा राज्य स्तरापर्यंत जाईल आणि आपल्या आदिवासी जिल्ह्याचे नाव नंदुरबार जिल्ह्याचे पोरेल, परंतु 5,000 रुपये वार्षिक दर ठरलेला असताना या नवा ठेकेदाराने 10 नाही 20 नाही 30 नाही 300 पट अशी फी आकारली आणि 20,000 रुपये वार्षिक फी आकारते। सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी हा जाऊ शकत नाही। तर माझी विनंती राहील मॅडम आपल्याला, मॅडम एक मिनिट राहील की सर्व सभासद नगरसेवक यांनी एक आयत्या वेळी ठराव करावा आणि या ठेकेदाराला ताकीद द्यावी की तो दर निश्चित केलेला नाही, कुठलेही स्थायीमध्ये नाही किंवा जनरल बोर्डमध्ये नाही, अचानक बोर्ड का लावा, त्याच्यावर कारवाई व्हावी आणि नवीन दर निश्चित करावे। 10% 15% वाढीव मानू शकतो, कारण की मेंटेनन्स खर्च लागेल। आणि दुसरी गोष्ट मॅडम, त्या मुलांना जायला जी जागा आहे ती बगीच्यातून जावं लागतं आणि जो मुलगाचा पालक आहे त्याला जाण्यासाठी, कारण की त्याला 10 रुपयाची गार्डन मध्ये जाण्यास प्रवेश फी आकारली जाते, याच्यामुळे वाद निर्माण होतात। एक तर त्या जलतलावाकडनं एंट्री व्हावी, नाही तर मग पालकांना एंट्री द्यावी, जेणेकरून इथं वाद थांबेल आणि मुलांना